राळेगाव तालुक्यातील 34 मुली बेपत्ता असल्याचा आरोप भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आणि त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकंदरीत खळबळ माजून गेलेली आहे। हे प्रकरण आता पोलिसांनी सुद्धा गांभीर्याने घेतलेले असून या व्यतिरिक्त जे एक प्रकरण उघडकीस आलेलं आहे त्या प्रकरणामध्ये बालविवाहाच्या संदर्भात एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जवळपास 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यात मजहर कुरेशी याचा सुद्धा समावेश आहे आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांनी आज राळेगाव बंदची हाक दिली आहे आणि त्यामुळे आज सकाळपासून राळेगाव शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे। प्रचंड प्रमाणात नागरिकांची या ठिकाणी गर्दी दिसून येत आहे आणि या कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा सुद्धा एक चोख असा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। एकंदरीत आता हे प्रकरण नेमकं कुठल्या वळणावर जाते हे बघणं गरजेचं आहे। भास्कर मेहरे, न्यूज 18 मराठी, राळेगाव, यवतमाळ।